इस्लामपूर सबस्टेशनचा शेतकऱ्यांवर अन्याय, निवेदनाद्वारे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। या परिसरात मागील महिन्यापासून व्यवस्थित वीज कर्मचारी उपस्थित राहत नाही, त्यामुळे सर्व शेती करपून गेल्या आहेत। त्यामुळे लक्कडकोट, तलावडी, राणीपूर, चिरडे, तलावडी, इस्लामपूर, अंबापूर येथील शेतकऱ्यांनी सबस्टेशन येथे निवेदनाद्वारे आपली विविध मागण्या केल्या आहेत। त्यात कलम 21 अंतर्गत मिळणाऱ्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा भाग म्हणून शेतीसाठी वीज मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जातो। पण सबस्टेशन इस्लामपूर अंतर्गत लक्कडकोट, तलावडी, चिरडे, राणीपूर आणि अंबापूर शेत शिवारात शेतकऱ्यावर वीज कपात करून मोठा अन्याय होत आहे। तसेच आधी काही दिवसापूर्वी लाईट 3 टप्प्यात होती, सकाळी 8 ते 4, 4 ते रात्री 12, रात्री 12 ते सकाळी 8, ती बदलून आता 2च टप्पे केले आहे। सकाळी 8 ते 4, रात्री 10 ते 5 असा टाइम दिला जात आहे। त्यात शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे। 10 ते 5 रात्रीची लाईट खूप धोक्याची आहे। यात रात्री कुठे काही इलेक्ट्रिक बिघड किंवा गडबड झाली ती दुरुस्ती करायला अडचण निर्माण होते। तसेच जंगली प्राण्यांचीही भीती आहे आणि दिलेल्या वेळेत लाईट वेळेवर दिली जात नाही, मात्र ठराविक वेळेवर बरोबर बंद केले जाते। तसेच ज्यावेळी दिलेल्या वेळेतून ही लाईट कपात होत आहे किंवा कुठे काही इलेक्ट्रिक दुरुस्ती करावी तर बाकी सर्व ठिकाणी लाईट बंद होते, तेव्हा जेवढी कपात वेळ असतो तो वेळ पुन्हा वीज दिली जात नाही। यामुळे शेतीचं नुकसान होत आहे, सर्व शेती कोरडी पडत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे। आधी शेतकऱ्यावर मोठा अन्याय, अत्याचार होत आहे आणि आपण ही वीज कपात करून अशा पद्धतीने अन्याय, अत्याचार करीत असेल तर ही कृषीप्रधान देशासाठी मोठी शोकांतिका आहे। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी अशी मागणी करतो की आधी होते तसेच वीज वितरणचा टाईम असावा 3 टप्प्यात। काही कामानिमित्त वीज वितरण बंद असेल तर तो वेळ शेतकऱ्यांना पुन्हा देण्यात यावा। तसेच अनेक वेळा कुठं फॉल्ट झाले किंवा काही दुरुस्तीचे काम असल्यास वायरमन यांना पुन्हा सांगूनही वेळेवर उपस्थित होत नाही, त्यामुळेही शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। अशी गैरसोय पुढे होता कामा नये। जनतेच्या सेवेसाठी आपण आहात तर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय द्यावा। शेतकऱ्यामध्ये जास्त सहनशीलता राहिलेली नाही, त्यामुळे अशी आमची परीक्षा घेऊ नका, अन्यथा त्याचे खूपच वाईट परिणाम होतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी आपणच असणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, इस्लामपूर। तरी ते अजून येत नाही। 3-4 तास झालेले शेतकरी इथं बसलेले आहे। आता जर आमची सुनवाई झाली नाही तर याच्यानंतर काही तीव्र प्रकार होऊ शकतो आणि आम्ही तीव्र आंदोलन करूच। हे अधिकाऱ्यांनी बजावून ऐकून घ्यायचं पाहिजे।